पुण्यातील सुप्रसिद्ध मातोश्री भेळने आपल्या यशस्वी प्रवासाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता उद्घाटनाचं आयोजन अक्षर ब्रह्मा प्युअर व्हेज कॉस्मॉस बँकेजवळ भारती विद्यापीठ रोड आंबेगाव बुद्रुक पुणे येथे करण्यात आले. या ब्रँडचे संस्थापक संतोष उबे यांनी 1997 साली संघर्षातून सुरू केलेला प्रवास सन 2000 मध्ये कोथरूड येथे मातोश्री भेळच्या स्थापनेने अधिकृतरित्या सुरू झाला. चव, स्वच्छता आणि ग्राहकांवरील विश्वास या मूल्यांवर मातोश्री भेळने पुणेकरांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज कोथरूड, वारजे, पिंपळे सौदागर आदी भागात मातोश्री भेळचा यशस्वी विस्तार झाला आहे. 25 वर्षाच्या निमित्ताने मे 2025 मध्ये सिटी प्राईड, रिलायन्स डिजिटल कोथरूड येथे नवीन शाखा काउंटर सुरू करण्यात आला. या टप्प्यापासून योगेश पवार हे व्यावसायिक भागीदार म्हणून सहभागी झाले असून ब्रँड विस्तार, व्यावसायिक नियोजन आणि आधुनिक ब्रँड ओळख निर्माण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आपली सेवा हेच आमचं समाधान या ब्रीदवाक्यासह मातोश्री भेळ पुढील वाटचाल करतेय. माझे नाव योगेश पवार. मी राहणार पुणे कोथरूड. आता आपण नव्याने कात्रज भारती विद्यापीठच्या बॅक गेटजवळ मातोश्री भेळ हे एक आपण फक्त नाव नाही पण एक चांगली चव देण्याचा जो आपला कायमस्वरूपी प्रयत्न आहे तेच आपण इथे देण्यासाठी आलो आहोत. कोथरूडमध्ये ऑलरेडी आपलं सर्वात खूप छान आहे. तीच चव कात्रजकरांना द्यायची ह्या हिशोबाने आम्ही ह्या एरियामध्ये पदार्पण केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातोश्री ब्रँड हा खूप वर्ष जुना आहे, म्हणजे 25 वर्ष आधीपासूनचाच, पण कागदोपत्री तो 25 वर्षापासून याच्यामध्ये आहे. वयाच्या लहानपणापासून यांनी ह्या क्षेत्रात काम केलं, ह्या क्षेत्रात त्यांचा अनुभव आणि त्या क्षेत्राचं जे डेडिकेशन आहे त्याच्यातून त्यांना कळलं की लोकांना काय आवडतं, आपण त्यांना काय दिलं पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यांच्याजवळ आहे. आणि ते करत करत म्हणजे तो अनुभव आता ते पूर्णपणे जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य म्हणा किंवा ती त्यांची चव आहे त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण प्रमाणात आणलेली आहे. आणि त्यांचा तो सदैव प्रयत्न आहे. आम्हालाही त्यांचा खूप अभिमान वाटतं की त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न असतो की आपल्याला कस्टमरला काय द्यायला पाहिजे, नक्की किती द्यायला पाहिजे, लोकांना काय आवडतं, कसं आवडतं, हायजीन आहे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या खूप छानपणे करतायत. त्यामुळे ह्यांच्याबरोबर आम्हाला भागीदारीत व्यवसाय करताना खूप आनंद होतोय. आणि मला आशा आहे की आम्ही आता काही प्रमाणात राहू, पण नेक्स्ट कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला इतक्या प्रमाणात हे आवडवे साम्राज्य दिसेल. फक्त हे ह्यांच्या हाताच्या चवीमुळेच, ह्यांच्या कलेमुळे, ह्यांच्या 25 वर्षाच्या अनुभवामुळेच हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आणि आज तुम्ही बघताय आपलं सगळं चांगलं ओपनिंग झालेलं आहे, कस्टमरचाही प्रतिसाद चांगला आहे. सगळ्यांचे नाव संतोष लवुबे, राहणार म्हणजे गाव आमचे कोंडूर, साध्या मुळशीमधील साध्या गावातून येऊन पुण्यामध्ये 200 रुपयामध्ये हॉटेलमध्ये काम करून पुढं हॉटेलमध्ये शिकून स्वतःचा व्यवसाय मी आज 25 वर्षे करीत आहे. आणि चांगली प्रगती आमची झाली. लोकांना उत्कृष्ट प्रकारची क्वालिटी देऊन आम्ही लोकांच्या मनामध्ये रुजू राहिले आहे. चांगल्या प्रकारची क्वालिटी देऊन आपली यशस्वी झालेलं आम्ही आज. म्हणजे आम्ही जे मटेरियल वापरतोय सर्व उत्कृष्ट प्रकारचं असतंय, सगळं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आणि एकदम मस्त टेस्ट आहे. आज आपल्या भारती विद्यापीठ आणि आंबेगावच्याच भागामध्ये भव्य असं मातोश्री भेळचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मातोश्री भेळच्या माध्यमातून खवय्यांसाठी आणि इथल्या नागरिक बंधू भगिनींसाठी, मुलं मुलींसाठी, अस्सल खाणाऱ्यांसाठी चवीचं ठिकाण म्हणजे गाजलेलं प्रसिद्ध मातोश्री भेळ हे पहिल्यांदा कोथरूडमध्ये सुरुवात झाली. अनेक ठिकाणी आपण मातोश्री भेळ पाहिलंच असेल. तर सगळ्यांना विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून की सगळ्यांनी आमचे मित्र उद्योजक संतोष उबे आणि योगेशजी पवार यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ते या संपूर्ण हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या वतीनं मी विनंती करतो सगळ्यांनी या आणि एकदा टेस्ट जरूर करा. आहेत संतोष उबे यांच्या चवीच्या बद्दल ते बोलत होते. ग्राहकांच्या मनामध्ये शेकडो ग्राहक त्यांनी आतापर्यंत एकदम खुश केलेले आहेत त्यांच्या चवीमुळे. आणि माल फ्रेश असतो असं ते म्हटले. मी परत एकदा मुद्दाम सांगितलं, आजपासून या ठिकाणी भारती विद्यापीठच्या मागे आंबेगाव भागामध्ये कात्रज जवळ आजपासून जोरदार उद्घाटन झालंय. सगळ्या इथल्या भागातल्यांनी आणि पुण्यातल्यांनी सुद्धा जरूर येऊन एकदा भेट द्या. एकदा खाल तर 10 वेळा याल, भरपूर वेळा.